हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सोनियाज लाईफस्टाईल चॅनल. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर आज आम्ही इकडे शॉपिंगला आलो होतो आणि मग इकडे हे नेलपेंट पाहू शकता, किती सुंदर असं नेलपेंट आहे. आणि इकडे चालली आहे रियाची शॉपिंग. पाहू आपण रिया काय काय घेतीये. रियाने घेतला हा पिंक फ्रॉक. मला तर तेवढा काही आवडला नाही, पण तिला सगळं तिच्या मनावरच लागतं. तिला आवडला तर घ्यायलाच पाहिजे असं आहे. तर पाहू आपण पुढे काय काय घेते ती. याला बघ मॅच होतो का. ठीक आहे घे. ठीक आहे. रियाची शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही इकडे आलो जेंट्स सेक्शनला. रामसाठी काही आवडलं तर बघू म्हटलं, पण रामला काही इकडे जास्त आवडलं नाही. मग आम्ही थोडीफार माझ्यासाठी शॉपिंग केली. मग इकडे एक मला डेनिमचा टॉप खूप आवडला, तो घेतला मी फक्त. बाकी काही जास्त आवडलं नाही, कारण मला दिवाळीसाठी थोडंसं ट्रेडिशनलमध्ये घ्यायचे होते. सो हा एक टॉप आवडला मला. रियाची माझी शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही घेतलेले कपडे ट्राय केले आणि मग इकडे ट्राय करता करता रियाची चालली आहे मस्ती. ती ट्रायल रूममध्ये खूप मस्ती करते आणि एन्जॉय करते ती शॉपिंग. चल दुसरा घालून बघ आता ड्रेस काढ. आणि मग इकडे सगळे कपडे ट्राय करून झाल्यानंतर आम्ही तिला इयरिंग्स घेण्यासाठी गेलो. मग इकडे तिला इयरिंग्स वगैरे ट्राय केले. तिला इयरिंग्स घेतले आम्ही आणि मग इयरिंग्स घेतल्यानंतर निघालो आम्ही तिला फटाके घेण्यासाठी. तर इकडे फटाके स्टॉलला आलेलो आहे. इकडे पण तिला तिच्या मनावरच पाहिजे सगळं काही. पाहूया काय काय घेते. आणि फटाके वगैरे घेतले. त्यानंतर आम्ही घरी गेलो. उशीर झाला होता बराचसा. घरी गेल्यानंतर हे गिफ्ट हॅम्पर रिसीव्ह झालं होतं. तिच्या मामाने घेतलं होतं तिच्यासाठी. आणि मग ती इकडे ओपन करून पाहिलं तिने. तर ओपन करता करता काय म्हणते ऐका. आणि मी हे झेप्टोवरून दिवे मागवले होते, तर छान दिवे रिसीव्ह झाले. आणि मग आज दिवाळी चालू झाली होती, तर म्हटलं दिवे वगैरे लावून घेऊ. दिवे वगैरे लावून घेतले. आणि मग आम्हाला दुसऱ्या दिवशी गावी जायचं होतं, आवरायचं होतं सगळं. तर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करण्यासाठी बाहेर आलो होतो. बाहेर येताना मी मशीनला कपडे लावून आली होती, कारण की मग पटकन आवरून निघायचं होतं. तर इकडे मी घरी आल्यानंतर तोपर्यंत मशीनचे कपडे धुवून झाली होती. आणि इकडे मी हे बाल्कनीमध्ये छान असं प्रोव्हिजन करून घेतलेलं आहे कपडे वाळवण्यासाठी. इकडे कॉर्नर फ्लॅट असल्यामुळे बाल्कनीमध्ये ऊन खूप छान होतं, तर कपडे छान वाळतात. आणि इकडे कामवाल्या ताई पण आज लवकर आल्या होत्या, कारण आम्हाला निघायचं होतं. आणि मग सगळी घरातली कामं झाल्यानंतर आम्ही करतो पॅकिंग फायनली निघण्यासाठी. तर इकडे माझी बॅग पॅकिंग चालली आहे. आणि मग इकडे चाललं आहे रियाचं नेल पेंट लावणं. ती तिची तयारी करते. फायनली सगळी घरातली कामं आवरली आणि आम्ही निघालो गावी जाण्यासाठी. आणि इकडे रियाची बॅग ती स्वतः भरते आणि स्वतः गाडीत ठेवायची असते. सगळं सामान सगळी तिचे कामं ती स्वतः करते. पाहू शकता, तिला तिची बॅग पण स्वतःच गाडीत ठेवायची असते. आणि मग इकडे फायनली आम्ही सोसायटीच्या गेटमधून बाहेर जातोय. आणि रियाचं काय चाललंय गाडीमध्ये पुढे तुम्ही पहा.
येता दुपारचे वाजले होते 2, तर आता खूप भूक लागली होती. मग आम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर इकडे एक निसर्ग प्युअर व्हेज म्हणून रेस्टॉरंट आहे, तिकडे आम्ही जेवणासाठी थांबलो. छान आहे इथे जेवण, छान भेटतं. आम्ही मोस्टली लातूरला जाताना आम्ही इथे थांबत असतो जेवणासाठी. तर इकडे महाराष्ट्रीयन थाळी मागवली होती मी, छान असं जेवण भेटतं. आणि रियासाठी मागवलं होतं पनीर, तिला पनीरची भाजी आवडते, तर मग तिच्यासाठी पनीर मागवलं होतं. मग जेवण करून झाल्यानंतर थोडा आम्ही राईड्सचा एन्जॉय घेतला. इकडे मुलांसाठी खूप छान राईड्स आहेत, मोठ्यांसाठी आहेत काही. राईड्सचा एन्जॉय घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.